हिंगोलीच्या वसमत शहरामधील काजीपुरा परिसरामध्ये तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी एक खड्डा खोदण्यात आला, ज्यामध्ये 8 वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। शेख हसन असं मृत बालकाचं नाव आहे। काजीपुरा इथल्या मोठा तलाव परिसरामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून सुशोभीकरणाचं काम सुरू आहे। या कामासाठी तलावामध्ये मोठ्या प्रमाणावरती खोदकाम करण्यात आलंय। या खड्ड्यांमध्ये पाणी देखील साचलेलं दिसतंय। काल संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शेख हसन हा आपल्या मित्रांसोबत दर्ग्याच्या दिशेने जात होता। त्यावेळेला तलाव परिसरामधल्या खड्ड्यामध्ये त्याचा पाय घसरला आणि तो पडला। खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी असल्यामुळे याच पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झालाय। विशेष म्हणजे काम सुरू असलेल्या या परिसरामध्ये बॅरिगेटिंग, सुरक्षा फलक किंवा सुरक्षा रक्षकाची व्यवस्था करण्यात आलेली नाही, असा आरोपही नातेवाईकांनी केलाय। त्यामुळे संबंधित कंत्राटदारावरती आणि वसमत नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। काम चालू असता या कामामध्ये सीओच्या निष्काळजीपणामुळे व जे संबंधित गुत्तेदार आहे ज्या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे कुठल्याही प्रकारचे तिथे ब्रॅकेट नाहीत, कुठल्याही प्रकारचा तिथे वॉचमॅन नाही। एक 8 वर्षाचा छोटा बालक तिथं, देवस्थान आहे तिथं, मुस्लिम समाजाचा मुलगा आहे, खूप मुलं खेळण्यासाठी इकडे तिकडे जात असतात, त्याच्यामध्ये पडून त्याचा मृत्यू झालेला आहे। तर संबंधित कंत्राटदारावर, संबंधित सीओवर 302 चा व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा